ज्यादा क्वेश्चन नहीं रोल कर नंतर रोल कर दोन दिवस संतोष, आता फोन लावायचा नाही, कोणाला येऊ द्यायचं नाही, तुम्ही बोलायचं नाही, ठीक आहे ना? नाही तर बाहेर थांबगे तरी चालते, काय अडचण नाही. चलो रोल संतोष, आवाज नको येऊ, तुमचाच आवाज येतो. गोवा फिल्म फेस्टिवल मध्ये द काश्मीर फाईल चित्रपट दाखवला, याच्यावरून वाद सुरुवात झाले आहेत. ज्युरीने असं सांगितलंय की हा प्रोपोगंडा असलेला चित्रपट, वाह्यात असलेला चित्रपट का दाखवला गेला, याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रगती, भारताची उन्नती ही बघितल्यानंतर असे काही लोक आहेत की ज्यांना हे सहन होत नाही आणि चित्रपट वाह्यात आहे असं सांगून ते किती वाह्यात आहे हे मात्र सिद्ध करतात. काही लोकांना अशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊन एका महत्त्वाच्या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू कमजोर व्हावी. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, सांस्कृतिक दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून, आणि या संदर्भातले अनेक ऐतिहासिक पुरावे हेही भारताने दिले आहेत. पण तात्कालिक इंग्रजांनी तेव्हा भेद करण्याच्या नीतीने काश्मीर जो आमचा अविभाज्य अंग आहे, ज्याला आम्ही आमचा मुकुट म्हणतो, तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला काश्मीरमध्ये कशा पद्धतीने या अगोदर आतंकवाद आपण बघितला. आपण तिथं असणाऱ्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवू शकत नव्हतो. दो निशान, दो संविधान, दो प्रधान ही मागणी त्यांची होती. आज 370 रद्द झाल्यावर भारतामधली शांतता अशा काही वाह्यात लोकांना बघवत नाही. आणि जेव्हा मग अशी वाह्यात लोक अशा ठिकाणी येतात तेव्हा वाह्यात अशी वर्तन करतात, वाह्यात असं स्टेटमेंट करतात. पण त्यांच्या स्टेटमेंटला भारतातला हा भारत माता की जय म्हणणारा कवडीचीही किंमत देत नाही. सीमावाद प्रकरणी बुम्मई स्वतः जाऊन दिल्लीमध्ये बसलेले आहेत, अनेक वकिलांची, सॉलिसिटर जनरलची भेट घेत आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र कुठेतरी मागे पडतं. बुम्मई किंवा बुम्मईनी पूर्ण कर्नाटकचे सरकारी अधिकारी कर्मचारी घेऊन गेलेत तरी सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आहे. सुप्रीम कोर्ट महाराष्ट्राची बाजू, कर्नाटकची बाजू ऐकल्यानंतरच निर्णय करणार आहे. सुप्रीम कोर्टावर कोणी प्रभाव टाकेल असं मला वाटत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेव्हा ही चूक केली, हे खरं आहे की तेव्हा मराठी भाषिक भाग, तेव्हाही काँग्रेसच्या काही नेत्यांनी आग्रह केला होता की हा कर्नाटकला जोडू नका. पण पंडित नेहरूंनी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांना किंमत न देता, त्यांचं न ऐकता जबरदस्तीने हा भाग कर्नाटकला जोडला. आणि नंतर अनेक वर्ष या संदर्भामध्ये संवाद झाला, चर्चा झाली, मंथन झालं, पण तरीही हे होत नव्हतं. आता सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. महाराष्ट्रीयन कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल, कार्यकर्ता असेल, या बाबतीमध्ये आमच्या सर्वांची समान भूमिका आहे. या अगोदरही विधानसभेत एकमताने सर्व राजकीय पक्ष, मग भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही एकत्रित ठराव केला आहे. आणि या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून या विषयाकडे सर्वजण पाहतोय आणि त्या सीमावादावर सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यासाठी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्था केली गेली. कर्नाटक वेदिका संघटनेचे लोक महाराष्ट्रात येतात, झेंडा फडकवतात, मग सरकारचा त्याला खुला छुपा पाठिंबा आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. नाही, त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार गेल्यापासून अशा पद्धतीने भाष्य करणं हे ते आपला अधिकार समजतात, कर्तव्य समजतात. आपणही जेव्हा कर्नाटकमध्ये, बेळगावमध्ये जातो, माझ्या माहितीप्रमाणे माननीय चंद्रकांत दादा, माननीय शंभूराजे देसाई हे जाणार आहे, तिथं कार्यक्रमात सहभागी होणार आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या विभागातर्फेही निर्णय केला आहे की आता आमच्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये गोवा, बेळगाव आणि बेळगावचा सर्व मराठी परिसर, सुरतमधला मराठी परिसर, इंदोरमधला मराठी परिसर, बडोद्याचा मराठी परिसर, यालासुद्धा या क्षेत्रामध्ये आता आम्ही घेण्याचा निर्णय केला. ज्या माध्यमातून जिथं जिथं आमचा मराठी माणूस असेल, आमचा जो ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे, जो जगामध्ये एक निश्चितपणे अभिमान वाटावा असा वारसा हा मराठी माणसाचा आहे. तंजावरचे राजे मला भेटायला आले, तिथेही 3 लक्ष मराठी. आम्ही तंजावरशी सुद्धा
मराठी भाषिक जे 3 लक्ष आहेत त्यांच्याशी संवाद करतो. मला वाटतं की अशा पद्धतीचे अनेक निर्णय हे घेऊन आपला मराठी माणूस जिथं जिथं असेल तिथं तिथं आमचं नातं कदापिही कुणीही कितीही प्रयत्न केला तो तोडू शकणार नाही अशी व्यवस्था उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्यावर रक्तपात होऊ शकतो आणि त्या केंद्र सरकारने याच्यात हस्तक्षेप करावा अशी देखील मागणी राऊतांनी केली. सुप्रीम कोर्टात केस असताना केंद्र सरकार काय आणि राज्य सरकार काय हस्तक्षेप कसा करता येणार आहे? हो, बेळगाव प्रकरणीच एका केसमध्ये संजय राऊत जाणार आहेत तिकडे. ते म्हणतात की तिथे जाऊन मला घातपात होऊ शकतो किंवा स्वतःच्या असुरक्षिततेबद्दल ते बोलतात. सरकारवर अर्थात महाविकास आघाडी सरकार येथे सेना भाजप सरकारवर बोलतात. त्याबद्दल काय? नाही, कर्नाटकमध्ये गेल्यावर ते म्हणते महाराष्ट्रात कुठेही त्यांचा घातपात होणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार निश्चितच घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दोष देण्याचं काही कारण नाही. राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. या राज्य नाट्य स्पर्धेवरनं संघ आणि भाजप लोकांचं आक्रमण सुरू आहे. परीक्षक कोण असावे हे देखील भाजप विचारधारेची किंवा संघ विचारधारेची लोक आहेत अशी टीका राष्ट्रवादीकडनं केली जाते. काय उत्तर? या टीकेवर प्रतिक्रिया करण्याची आवश्यकता नाही. ही एक प्रोसेस आहे. राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आम्ही असा आरोप केला नाही. आणि मला वाटतं की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राजकीय पक्ष पाहून थोडी काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नियुक्त्या केल्या जातात. शेवटी त्या क्षेत्रामध्ये जे नियुक्त्या होतात ते त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असतात. त्या ठिकाणी काही आपण आमदार खासदाराची नियुक्ती केली आहे का? आता हा एक जुनी रेकॉर्ड असते. काही जागं पहिल्यांदा हे लोक म्हणायचे की प्रशासनामध्ये संघ वागे आहे. यांच्यानी काही होत नाही. सरकार असताना काहीही कामं यांच्यानी होत नाही. जनतेच्या हिताचे निर्णय होत नाही. आणि आमचं सरकार आलं न घेतले गे यांच्या सरकारचे निर्णय आम्ही घेतले पाहिजे असा मात्र हे आग्रह करतात. आणि आता म्हणूनच यांची अवस्था आत्तापर्यंत अशी 2 डिजिटपर्यंत आली. जी पक्ष मोठी होती 3 डिजिटची होती. म्हणजे पहिले तर 213 आमदार होते. आता ते धीरे धीरे कमी होते. अजून काही कमी होतील अशीच धोरणं ठेवली तर. पण मुद्दा याचा असा आहे आत्ताचा की जे नाट्य स्पर्धा आहे तिथले 2 नाटकांना घेतलेल्या हरकतीचा मुद्दा आहे. एक तर तो म्हणजे भाजप किंवा भाजप निगडीत विचारधाराची तो नाही या म्हणून त्याला नाट्य स्पर्धेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हरकत घेतली आहे का? आणि त्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 2 नाटकातल्या संभाषणाबद्दल देवदेवतांच्या अपमानाच्या संदर्भात आक्षेप घेतला. तो त्यांना अधिकार आहे. त्याचा भाजपची काय संबंध? उद्या काँग्रेसही आक्षेप घेऊ शकते, राष्ट्रवादी आक्षेप घेऊ शकते. पण शेवटी या संदर्भामध्ये या नाट्यसंहितेला मान्यता देणारी जी कोणती संस्था आहे ती योग्य निर्णय करेल. ऑब्जेक्शन कोणी घेतलं याला मला वाटतं की असं काही ठरतं का की ऑब्जेक्शन याच्यावर घेऊ नये? एखाद्याला उत्स्फूर्तपणे वाटलं की या नाटकामध्ये हा जो रेफरन्स आहे तो योग्य नाही तर मग त्याला त्या याच्यावर आक्षेप घेतला जातो. अनेक चित्रपट आहेत ज्याच्या संभाषणावर आक्षेप घेतला जातो. आणि म्हणून भाजप शिवसेना असं जोडणं हे योग्य नाही आहे. गायरान जमिनी संदर्भातली जी अतिक्रमण आहेत ती हटवण्यासंदर्भात गायरान जमिनीच्या संदर्भामध्ये कोर्टाने निर्णय दिला होता. पण मानवतेचा दृष्टिकोन घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली तेव्हा सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या सूचना केल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाचे सचिव यांनीसुद्धा यामध्ये लक्ष दिलं. माननीय विखे पाटील साहेब या खात्याचे मंत्री आहेत त्यांनीही लक्ष दिलं. आणि गायरान जमिनीवर 2,22,000 लोकांना नोटिसेस दिल्या गेल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की हे सर्व गरीब लोक आहे, हे 25-25 वर्षापासून या जमिनीवर आहे. या संदर्भात आपल्याला आवश्यक असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकायची आवश्यकता असेल तर विधी व न्याय विभागाने निर्णय करावा आणि कोर्टाची मान्यता घेऊन यांना आपल्याला त्या ठिकाणी स्थायी करण्याच्या दृष्टीने आपल्याला सरकार म्हणून यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. भाऊ, कश्मीर फाइल्स को लेकर जूरी कह रहे हैं कि ये ऐसी फिल्म दिखाने पर उनको देखो, जूरी नहीं कह रहा है, एक व्यक्ति ने ये बात कही है, सभी जूरी ने नहीं कहा. उसने अपने भाषण में कहा कि 15 में से 14 फिल्म के बारे में मेरा कोई आक्षेप नहीं है. कश्मीर फाइल ये प्रोपेगेंडा है. अंतर्राष्ट्रीय स्तर पे आपने भी देखा है कि कश्मीर में जब से स्थिरता और शांति प्रदान हो रही, अमन वहाँ पे देख रहे तो बहुत लोगों का पेट दर्द देता है. जलता हुआ कश्मीर होने चाहिए. उन्हें आतंकवाद से भरा हुआ कश्मीर चाहिए. गोलियों से निरपराध लोगों की जान लेने वाला कश्मीर चाहिए. तो ऐसे कुछ वाहियात लोग रहते हैं जो अपनी भावना भूमि का
कहीं ना कहीं प्रकट करके वहाँ पे हंगामा खड़ा करना और अंतर्राष्ट्रीय स्तर पे ये बताने की कोशिश करना कि जो हमारा मुकुट है, जो किरीट है, वो कश्मीर के बारे में जब कोई फिल्म आती है जो सत्य घटनाओं के आधार पे आती है, लोग उसे प्रतिसाद देते हैं, भारत के कई लोग रिकॉर्ड ब्रेक करते हुए कश्मीर फाइल लोगों के हृदय तक पहुंचती है, तो ऐसे लोगों का पेट दर्द होता है। अब इस पे कोई दवाई नहीं है। उनके देश के राजदूत ने कहा कि वो उनका व्यक्तिगत मत था, भारत और उनके इजराइल के संबंधों पर कोई असर नहीं होगा, लेकिन यहाँ के नेताओं ने उसको इशू बना दिया और जो जैसे आप कह रहे हैं कि जिनको पेट दर्द हो रहा है, क्या साजिश है कोई आपको लग रहा नहीं, है? देखो अंतर्राष्ट्रीय स्तर पे आपने भी देखा कुछ लोग साजिश करते रहते हैं। माननीय विश्व गौरव नरेंद्र मोदी जी के बारे में भी जब किसान आंदोलन हुआ तो अंतर्राष्ट्रीय स्तर पे भी कुछ कमेंट की गई थी, ट्वीट किया गया था। उसको स्वर्गीय भारत रत्न लता मंगेशकर जी ने और भारत रत्न सचिन तेंदुलकर जी ने बड़ा अच्छा जवाब अपने ट्वीट से दिया था। तो यही राज्य की कुछ राजनीतिक पार्टियां थी, उन्होंने यहाँ तक पहुँच गए कि हम इनकी इंक्वायरी करेंगे। तो मुझे लगता है कि कुछ लोग तो ऐसे हैं कि जो ऐसा सोच समझ कर करते हैं या राजनीति के चक्कर में हमने क्या कर्तव्य निभाना है ये भूल जाते हैं। तो ऐसा कभी कभी होता है। कश्मीर फाइल्स के बारे में वाहियात बातें करने के बाद वो सरकार भी उसे ओन नहीं करती। वो सरकार भी कहती है ये इस वाहियात आदमी की व्यक्तिगत मत है, हमारी सरकार का ये मत नहीं है, हम तो भारत के साथ है, कश्मीर के बारे में हमारी भूमिका बड़ी स्पष्ट है। तो वाहियात लोग तो हर देश में रहते हैं भाई। वो मल्लिकार्जुन खड़गे जो कांग्रेस के अध्यक्ष है राष्ट्रीय, वो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री को रावण जैसे शब्द कहकर पुकार रहे हैं, इसको कैसे आप देखते हैं? देखो, विनाशकारी विपरीत बुद्धि। मुझे लगता है कि अब खारगे जी जो कहते हैं उसकी निंदा भी करे, मगर एक बात से हम देखें तो खारगे जी ऐसी बातें करके कांग्रेस को धीरे 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 माइक्रोस्कोप से देखना पड़ेगा, इस अवस्था में लेके जाएंगे। आपको अगर कुछ कहना है तो देश के विकास की बातें करो ना, कि हमने ये किया था, मोदी जी ये नहीं कह रहे। आप कहो ना कि किसानों को हमने 10,000 रुपये साल में दिया था, मोदी जी सिर्फ 6,000 देते, ऐसा कहो। आप कहो कि प्रधानमंत्री के हमारे समय हमने इतने नेशनल हाईवे बनाए, इतने ब्रिजेस बनाए, इतना इंफ्रास्ट्रक्चर खर्च किया, ये बताओ ना। कुछ भी नहीं कहने का, ये रावण है, ये ऐसा है, ये कहते हुए कांग्रेस का सही चेहरा जो है अब ध्यान में आ गया कि ये क्या है। तो मुझे लगता है कि वो ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हुए जनता को ये संदेश दे रहे हैं कि हम हमारे से कोई अपेक्षा मत करो, अब हम तो 365 दिन ये जो है होली खेलने का काम करते हैं और यही धंधा हमारा चालू है। वो राज्यपाल के बयान के बाद लगातार उनका विरोध जारी है। शिंदे गुट की तरफ से ये कहा गया है कि राज्यपाल को एक बार सफाई दे देनी चाहिए। वही दूसरी तरफ अब महाराष्ट्र बंद की जो है चेतावनी दी गई है। देखो, महामहिम राज्यपाल महोदय ने सफाई दी है और इस विषय में और ज़्यादा सफाई चाहिए तो मुझे प्रश्न पूछने के बजाय आप उनको पूछिए, तो ज़्यादा सफाई मिलेगी। मैं तो उनके मन में क्या था, ये जब उनसे जानकारी उनके ऑफिस से दी गई उसके आधार पर ही कह सकता हूँ। उन्होंने बड़े स्पष्ट रूप से कहा है कि ऐसी कोई मेरी भावना नहीं है, मेरे अर्थों को ऐसे रूप में लिया नहीं जाना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज के बारे में मेरे लिए जीवन में प्रेरणा देने वाले व्यक्तिमत्व है। माननीय देवेंद्र जी ने भी बड़े स्पष्ट रूप से कहा, जब तक सूरज चांद रहेगा छत्रपति शिवाजी महाराज की ये प्रेरणा आदर्श हमारे लिए दिशा देने वाला ये महापुरुष है, शूरवीर योद्धा है, ये राजा है, जानता राजा है। तो मुझे लगता है कि ये विषय में और ज़्यादा स्पष्टता ये तो महामहिम राज्यपाल ही देंगे, मैं देकर उसका कोई उपयोग नहीं है। कर्नाटक विवाद को लेकर संजय राउत कह रहे हैं कि अमित शाह अगर हस्तक्षेप नहीं करते तो रक्तपात हो सकता है, हिंसाचार हो सकता है। देखो, मुझे पता नहीं उनको हिंसाचार रक्तपात इसकी ज़्यादा जानकारी होगी। कर्नाटक और महाराष्ट्र की सीमा की ये समस्या ये पंडित जवाहरलाल नेहरू जी की देन है, उनकी गलती की देन है। उन्होंने महाराष्ट्र का इसके पहले भी छत्रपति शिवाजी महाराज के बारे में अपशब्द डिस्कवरी ऑफ इंडिया में लिखा। हमेशा कांग्रेस ये महाराष्ट्र के बारे में बड़े संकुचितता के साथ काम करते आई है। इसके कई उदाहरण आपके सामने मिलेंगे। अब यहाँ पे ये गलती सुधारना है, मगर इसके लिए आपको सुप्रीम कोर्ट में अभी केस है,
तो सुप्रीम कोर्ट के सामने हमें जाना पड़ेगा। ये तो हर बात भावना से कैसी होगी। अभी राम मंदिर के बाद कोई निर्णय देना पड़ा ना, तो मुझे लगता है कि भावना का प्रश्न था, फिर भी सुप्रीम कोर्ट में जाकर ही निर्णय लेना पड़ा। तो मुझे लगता है कि ऐसे विषय सुप्रीम कोर्ट में प्रलंबित है, सुप्रीम कोर्ट से इसका निर्णय होगा। आपने कहा कि मराठी भाषी जो प्रदेश है अन्य, चाहे आपने मध्य प्रदेश की बात की, क्या उनसे भी नहीं, सांस्कृतिक विभाग को मैंने सूचना, वो भी मुझे मिल के गए, उनका कहना है कि हमने अपने सांस्कृतिक विरासत, ये विश्व में एक प्रेरणा देने वाली विरासत है। आपको भी पता है कि यही हमारा महाराष्ट्रियन मराठा अटके पार तक गया है, यही मराठा लाहौर तक पहुंचा है, ये तंजावर तक पहुंचा है। तो मुझे ऐसा लगता है कि कई लोगों ने ये सूचनाएं दी थी कि जहाँ जहाँ मराठी व्यक्ति है, महाराष्ट्रियन व्यक्ति है, तो हमारा सांस्कृतिक विभाग ये सिर्फ महाराष्ट्र के साथ, महाराष्ट्र है, गोवा है, बेलगाव है, तंजावर है, इंदौर है, बड़ौदा है, पानीपत है, यहाँ पे भी इस विभाग के विरासत के लिए जाना चाहिए, उनको भी शामिल करना चाहिए। तो तंजावर मिल के गए, वो भी हमारे साथ काम करने तैयार है। अभी मैं सूरत और नवसारी में गया था, वहाँ भी बहुत बड़ा मराठी व्यक्ति है। तो ये सभी को हम ये अमृत महोत्सवी वर्ष के उपलक्ष्य में हम आदान प्रदान विचारों का करते हुए हमारी जो मराठी संस्कृति, इसको कैसे देखते हैं? देखो वो तो विश्व बंद की भी चेतावनी दे सकते हैं, मुझे इस विषय में कुछ कहना नहीं। देखो लोकशाही में वो उनका अधिकार है, तो इसमें मैं क्या कहूँ। अब प्रश्न इतना ही है कि ये चेतावनी राजनीति क्यों देते हो भाई? किसानों के प्रश्नों पे है, गरीबों के प्रश्नों पे है, आम आदमियों के प्रश्नों के लिए आप ये चेतावनी नहीं देते। राज्यपाल हटाने के लिए चेतावनी क्यों देते हो? राज्यपाल ये हमारा कोई केंद्र बिंदु है क्या? और राज्यपाल जी ने बताया कि मेरी ओर से ऐसा कोई भावना दुखाने का नहीं था, मैं तो दिलगिरी व्यक्त कर रहा हूँ। तो इसको ऐसे तरह से करना, हाँ उन्होंने अगर ये भाव व्यक्त किया रहता तो इसमें तो हम भारत बंद करते थे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में, अगर वो कोई गलत सगत, मगर उन्होंने कह दिया कि ऐसा मेरा कोई भाव नहीं है। तो ऐसा कहने के बाद भी अब जबरदस्ती जो उन्होंने कहा उसका अर्थ तुम लगाओगे, वो नहीं लगाएंगे। तो मुझे लगता है कि अब राहुल गांधी जी ने कहा हाँ मैंने कहा है सावरकर जी के बारे में मैंने अपमानित किया, ये राहुल गांधी ने कहा है, उसके बारे में तो भारत बंद नहीं करते, आप महाराष्ट्र बंद नहीं करते। उन्होंने कहा, राज्यपाल ने ऐसा नहीं कहा कि मैं छत्रपति शिवाजी महाराज के बारे में ऐसा कह रहा हूं। उन्होंने कहा कि देखो मेरे ये कहने का अर्थ ये नहीं है, तो आप जबरदस्ती कर रहे। और जो सही में कह रहा कि मैंने स्वतंत्रवीर सावरकर का अवमान किया, तो आप तो मातोश्री का दरवाजा भी बंद करने की घोषणा नहीं करते हो भाई।